ഇപ്പോൾ AICC ആസ്ഥാനത്ത് കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷൻ രാഹുൽ ഗാന്ധി മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുന്നു. തത്സമയം आधे से ज़्यादा ख़त्म हो गया है और क्लियर कट फीलिंग है कि नरेंद्र मोदी जी हार रहे हैं. मेन मुद्दे रोजगार, किसान, प्रधानमंत्री का भ्रष्टाचार, इंस्टीट्यूशंस पर आक्रमण, और ये काफ़ी क्लियर है. हमारा इंटरनल असेसमेंट और जनरल जो हमारी पोलिंग हो रही है वो काफ़ी क्लियरली बता रही है कि बीजेपी चुनाव हार रही है. अब आप सवाल पूछिए. If you raise your hands, then I'll take questions one by one. Let's start with you, Mithilesh. I'll come to you. ये मेरे सवाल नहीं है, ये देश की जनता के सवाल हैं. देश के सामने सबसे बड़ा मुद्दा बेरोजगारी, और जो नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान की इकोनॉमी को नष्ट किया है, डिस्ट्रॉय किया है, ये सबसे बड़ा मुद्दा है. और देश प्राइम मिनिस्टर से समझना चाहता है. राहुल गांधी जरूर समझना चाहता है, मगर राहुल गांधी कोई देश के सामने कुछ नहीं है. देश पूछ रहा है कि नरेंद्र मोदी जी, आपने हमें कहा था 2 करोड़ युवाओं से आपने कहा था कि साल में रोजगार देंगे, और आज हिंदुस्तान में 45 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी है. कांग्रेस पार्टी के मैनिफेस्टो में एक पूरा चैप्टर, फर्स्ट चैप्टर, पहला चैप्टर जॉब्स का है, रोजगार का है. इसमें हमने पूरी लिस्ट बना रखी है, हम करेंगे क्या, कैसे करेंगे, न्याय योजना का क्या फायदा, और पूरा लिखा हुआ है. नरेंद्र मोदी जी रोजगार के बारे में एक शब्द नहीं कहते. क्यों नहीं कहते? क्योंकि कह नहीं सकते, है ही नहीं. ना कोई प्लान है और ना कोई रिकॉर्ड है. वही किसानों की बात है. पहले भ्रष्टाचार की बात करते थे, आज फ्रैंकली आपको बोलूं, कहीं भी आप चौकीदार बोल दीजिए, एकदम जवाब आता है चोर है. तो बोलने का कोई कुछ बचा ही नहीं है. We'll go with you. नरेंद्र मोदी जी का पूरा सिस्टम डिस्ट्रैक्ट करने का है. अब हम उनके साथ 4-5 चुनाव लड़ चुके हैं. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़. जैसे ही नरेंद्र मोदी जी को लगता है कि वो जीत नहीं रहे हैं, तो वो कुछ ना कुछ नया, जैसे गुजरात में सी प्लेन किया था उन्होंने, कुछ ना कुछ नया सी प्लेन निकाल के चालू कर देते हैं. बट रियलिटी ये है कि चुनाव नरेंद्र मोदी जी हार रहे हैं, उनके चेहरे पे आपको दिख रहा है. राहुल जी, परसों इसी मंच से आपके मंच नेता राजीव शुक्ला ने 6 सर्जिकल स्ट्राइक जो यूपीए के काल में हुई थी उसको गिनाया. उसका जवाब देते हुए प्रधानमंत्री ने कल सीकर की अपनी रैली में बड़े स्पष्ट तरीके से कहा कि अगर कागज पे ही करना है, वीडियो गेम के ही जरिए करना है, तो झूठ बोल लीजिए, चाहे वो 20 हो, 3 हो, 5 हो. यानी कि आपको लगता है कि मोदी सबूत मांग रहे हैं? देखिए, आर्मी नरेंद्र मोदी जी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है. नरेंद्र मोदी जी सोचते हैं कि हिंदुस्तान की सेना, हिंदुस्तान की एयरफोर्स, हिंदुस्तान की नेवी उनकी पर्सनल प्रॉपर्टी है. ये जो सर्जिकल स्ट्राइक्स किए हैं, ये कांग्रेस पार्टी ने नहीं किए हैं, ये हिंदुस्तान की आर्मी ने किए हैं. और जब नरेंद्र मोदी जी कहते हैं कि हिंदुस्तान की आर्मी वाले सर्जिकल स्ट्राइक्स वीडियो गेम्स थे, तो वो कांग्रेस का अपमान नहीं करते हैं, हिंदुस्तान की आर्मी का अपमान कर रहे हैं. रवि सिसोदिया जी. और रिकॉर्ड चाहिए तो ये लिखे हुए हैं. ये जनरल विक्रम सिंह ने 14 जनवरी को ये बोले हैं. 19 जून 2008 भट्टल सेक्टर, 30 अगस्त शारदा सेक्टर, 6 जनवरी सवनपत्रा चेक पोस्ट, 27 नाजपीर सेक्टर, 6 अगस्त नीलम वैली. सर्जिकल स्ट्राइक ऑन December 23, 2013. तो देखिए, ये आर्मी ने काम किया है. ये आर्मी का काम है, और हम आर्मी को पॉलिटिसाइज नहीं करते हैं. आर्मी हिंदुस्तान की सेना है, किसी एक व्यक्ति की सेना नहीं है. और प्रधानमंत्री में इतनी रिस्पेक्ट होनी चाहिए कि वो आर्मी के लोगों का अपमान न करें.
ये हमारा जो पूरा का पूरा जॉब्स का चैप्टर है, इसको आप देखिए। जो हमारा पहले न्याय योजना को थोड़ा मैं आपको गहराई में बताता हूं। न्याय योजना का एक लक्ष्य है कि गरीबों के बैंक अकाउंट में हम सीधा पैसा डालें, मगर दूसरा और उतना ही जरूरी लक्ष्य कि हम हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को जंप स्टार्ट करें। नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को बहुत बुरी तरह डैमेज किया है। नोटबंदी, गब्बर सिंह टैक्स, आप किसी भी छोटे बिजनेस वाले से पूछ लीजिए, किसी भी दुकानदार से पूछ लीजिए, आपको बताएगा। मेरी किसी से बात हो रही थी, छोटे व्यापारी से बात हो रही थी, उसने मुझे कहा मेरी आंख से आंसू नहीं निकल रहे, मेरे आंख से खून निकल रहा है। नरेंद्र मोदी जी ने मेरे खिलाफ जो किया है, नोटबंदी और गब्बर सिंह टैक्स का जो इफेक्ट है, उसको मिटाने का तरीका नोटबंदी है। नरेंद्र मोदी जी ने डीमोनेटाइज किया, न्याय योजना रीमोनेटाइज करने का तरीका है। जैसे ही न्याय योजना का पैसा आएगा, लोग खरीदना शुरू करेंगे, जैसे खरीदना शुरू करेंगे दुकानें चालू होंगी, दुकानें चालू होंगी, फैक्ट्रियां चालू होंगी, फैक्ट्रियां चालू होंगी, रोजगार मिलेगा। किसको मिलेगा? मिडिल क्लास के लोगों को मिलेगा। पहली बात। दूसरी बात, हमने एक ऐतिहासिक काम किया है। मिडिल क्लास का कोई भी युवा अगर बिजनेस खोलना चाहता है हिंदुस्तान में कहीं भी, उसको किसी से परमिशन लेने की जरूरत नहीं है। 3 साल बिना परमिशन आप काम कीजिए, बिजनेस चलाइए, बिजनेस खोलिए। 3 साल बाद आप सरकार के पास आइए, कहिए भैया हम 3 साल से बिजनेस चला रहे हैं, 20-30 लोगों को हमने रोजगार दिया, अब आप हमें परमिशन दीजिए। एक सेकंड, 22 लाख सरकारी नौकरियां, 22 लाख सरकारी नौकरियां देने की गारंटी है 1 साल में। मैं 2 करोड़ का वायदा नहीं करूंगा, मैं आपको यह बता दूंगा कि न्याय योजना लाखों करोड़ों युवाओं को इकोनॉमी स्टार्ट करके रोजगार देगी। मैं आपको 2 करोड़ का नंबर नहीं दूंगा, मगर मैं आपको नंबर दे सकता हूं। 22 लाख युवाओं को गारंटी करके 1 साल के अंदर सरकारी नौकरी हम दे देंगे। 10 लाख युवाओं को पंचायतों में हम रोजगार दे देंगे। आप हमारा मैनिफेस्टो पढ़ें, इसमें मिडिल क्लास जो हमारी देश की रीढ़ की हड्डी है और जो फ्रैंकली हमारा फ्यूचर है, उसके लिए बहुत सारी चीजें हमने निकाली हैं। Can we have from that अच्छा, side? एक सेकंड, आपने ये सवाल पूछा मुझसे, आप मुझे एक बात बताइए। मैंने आपको बताया रोजगार के बारे में हम क्या कर रहे हैं, बीजेपी क्या कर रही है रोजगार के बारे में। मैंने आपको लिस्ट दी कि युवाओं से हमने बात करके उनसे पूछा, उन्होंने हमें बताया 3 साल बिना परमिशन दीजिए। किसान का बजट, नया कानून जिससे किसान कर्ज लेने के लिए जेल में नहीं जाएगा, फंडामेंटल चीजें, इसमें स्ट्रेटजी है। और सब लोगों ने कहा है कि कांग्रेस पार्टी ने बहुत जबरदस्त मैनिफेस्टो बनाया। क्यों बनाया है? क्योंकि ये कांग्रेस पार्टी की आवाज नहीं है, ये हिंदुस्तान के युवाओं की, किसानों की, मजदूरों की, छोटे दुकानदारों की, माताओं बहनों की आवाज है। इसीलिए इसके बारे में कहा जा रहा है कि ये बहुत इफेक्टिव डॉक्यूमेंट है, और ये इफेक्टिव डॉक्यूमेंट है और ये हमारा वायदा है। अब आप मुझे बताइए, नरेंद्र मोदी जी के वायदे कौन से हैं? रोजगार के बारे में कौन सा वायदा है? भ्रष्टाचार के बारे में कौन सा वायदा है? किसानों के बारे में कौन सा वायदा है? कहते हैं कि नेशनल सिक्योरिटी में मैं बहुत स्ट्रांग हूं। अरे भाई, आर्मी काम कर रही है, आर्मी 70 साल से काम कर रही है, उनका रिकॉर्ड है, देख लीजिए। हर युद्ध में हिंदुस्तान की आर्मी जीती है, टेरिफिक रिकॉर्ड है। नरेंद्र मोदी का उससे क्या लेना देना, वो तो उनका काम है। नरेंद्र मोदी जी, आप देश को बताइए, आप युवाओं के लिए क्या करने जा रहे हैं? आप बताइए, आप किसानों के लिए क्या करने जा रहे हैं? आप महिलाओं के लिए, माताओं बहनों के लिए क्या करने जा रहे हैं? सिलेंडर का पैसा आपने ले लिया, केरोसिन की सब्सिडी आपने ले ली, अगले 5 साल में बताइए 2 बार डिमोनेटाइजेशन करेंगे या 3 बार? ये देश को आप बता दीजिए। गब्बर सिंह टैक्स को आप मतलब 7-8 टैक्स लगाओगे या 10 टैक्स लगाओगे? बता दो देश को। इधर उधर क्यों भाग रहे हो? और फाइनल बात मैं आपको बता देता हूं, राफेल मामले में चौकीदार ने 30,000 करोड़ रुपए चोरी किया है। अब आप लोग सवाल पूछते हो कि मैंने सुप्रीम कोर्ट को अपोलोजाइज किया। बिल्कुल मैंने सुप्रीम कोर्ट को अपोलोजाइज किया। मैं आपको बताता हूं, तो बता देता हूं क्यों किया। क्योंकि सुप्रीम कोर्ट में प्रोसेस चल रही है और मैंने उस प्रोसेस के बारे में कमेंट कर दिया और वो मेरी जगह नहीं है, तो मैंने अपोलोजाइज कर दिया। मगर चौकीदार चोर है नारा है, चौकीदार चोर है सच्चाई है, और चौकीदार चोर है रियलिटी है। और मैं ना नरेंद्र मोदी से, ना बीजेपी से, ना किसी और से अपोलोजाइज कर रहा हूं। मैं इसलिए अपोलोजाइज किया क्योंकि प्रोसेस के बीच में मैंने अपनी टिप्पणी सुप्रीम कोर्ट के बारे में दी और वो मैंने गलत किया, गलती हो गई तो मैंने
उनसे माफी मांग ली। Vikrant, राहुल जी, आप बात कर रहे हैं रोजगार की, किसानों की और जीएसटी वगैरह की। प्रधानमंत्री कहते हैं कि राष्ट्रवाद मुद्दा है। वो कहते हैं कि अजहर मसूद को अगर हम जो है यूएन में वैश्विक आतंक की घोषित कर देते हैं तो इसमें कांग्रेस के पेट में दर्द होता है। कांग्रेस कोई पेट में दर्द नहीं है, आप करिए, बहुत अच्छा है और हम आपसे दुगना करेंगे। मगर देश के सामने बाकी जो समस्याएं हैं और जो सबसे जरूरी समस्या रोजगार की समस्या, उसके बारे में प्रधानमंत्री कुछ तो कह दीजिए, कुछ तो बताइए स्ट्रैटेजी क्या है आपकी, किस प्रकार से आप काम करेंगे। फ्रैंकली आपको बताऊं, प्रधानमंत्री को मालूम ही नहीं, प्रधानमंत्री के पास वो एक्सपर्टीज है ही नहीं, और जो उनके एक्सपर्ट्स हैं वो उनका प्रयोग ही नहीं करते हैं, तो वो बता भी नहीं सकते हैं। और मैंने उनसे कहा है, देखिए आ जाइए मेरे साथ, मेरे सामने आ जाइए, डिबेट कर लीजिए, रोजगार के बारे में कर लीजिए, भ्रष्टाचार के बारे में करते हैं, आइए भ्रष्टाचार के बारे में बात कर लीजिए, 5 मिनट बात, मुझे 10 मिनट दे दीजिए, जहां चाहेंगे, जहां चाहेंगे, सिर्फ अनिल अंबानी के घर में नहीं जाऊंगा। Pranay, I'll come to you. I'll come to you also, sir. I've noted. Let me just go around. राहुल जी, आधे से ज्यादा चुनाव पूरा हो चुका है। आप देश में काफी जगह घूमे हैं। कांग्रेस की सीटों को लेकर आपका आकलन किया गया, खासतौर पर चुनाव के बाद गठबंधन की क्या संभावना है, क्योंकि महागठबंधन के जो साथी हैं आपके, वो कह रहे हैं कि कांग्रेस को वोट देना यानी वोट बर्बाद करना है। देखिए, हमारा पहला लक्ष्य बीजेपी को, नरेंद्र मोदी जी को हराने का है, हिंदुस्तान के जो इंस्टीट्यूशंस हैं उनको बचाने का है, और हमने हमारी पोजीशन क्लियर कर दी है। चुनाव से पहले हम इन चीज़ों की बात नहीं करने जा रहे हैं, चुनाव के बाद जब रिजल्ट्स पता लग जाएंगे फिर हम वो बात करेंगे, क्योंकि ये सब डिस्ट्रैक्ट करता है। हम आज नरेंद्र मोदी को हराने जा रहे हैं, और हिंदुस्तान में, पूरे हिंदुस्तान में अंडर करंट है और बीजेपी हारने जा रही है, और हम पूरा दम लगा के कोऑपरेट करके वो काम कर रहे हैं। Zeba. I don't really see a campaign being run by the BJP. I don't see a strategic campaign being run. They started off by saying national security, and then halfway through they suddenly said, well, national security is not good enough, and then they came up with Vikas. So I don't see a campaign. I see a scared prime minister, unable to face the onslaught of the opposition. And I see a prime minister who is absolutely convinced in his mind that he is trapped and he is not going to succeed. So what I see is a panicky campaign. And then whenever the prime minister is asked fundamental questions, we're 1.4 billion people. When he is asked, listen, please tell us, why is it that we have the highest unemployment rate in 45 years? Why is it that 27,000 youngsters every 24 hours, are losing their jobs? And he hasn't got an answer. So then he runs off to the seaplane model, where he goes and says, okay, here's an excuse for me. Can we have one question from their side? Ashish Mohan. नहीं, ये आपका परसेप्शन बिल्कुल गलत है। न्याय योजना कोने कोने में पहुंच गई है, और न्याय योजना का जो पावर है, 72,000 गरीबी परिवार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉन्सेप्ट है ये। और पहली बार दुनिया में किसी देश ने ऐसी चीज अटेम्प्ट की है कि लाखों करोड़ रुपए गरीबों को दिया जाएगा, और न्याय योजना से हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को फिर से जंप स्टार्ट किया जाएगा। देखिए, हिंदुस्तान के सामने इकोनॉमिक क्राइसिस है, उस बात को नरेंद्र मोदी मान नहीं रहे। जो हमारी सिचुएशन 91 में थी, वो सिचुएशन आज है। 91 में हमने एक नया मॉडल दिया था, और इस मैनिफेस्टो में हिंदुस्तान के लिए एक नया मॉडल है, शुरुआत है नए मॉडल की। मगर न्याय योजना बिल्कुल अंदर घुस गई। Ms. Chhade.
नहीं देखिए, अजहर मसूद इज अ टेररिस्ट एंड द स्ट्रिक्टेस्ट ऑफ एक्शन शुड बी टेकन अगेंस्ट हिम. उसको वहां भेजा किसने? वो आज मतलब ये टेररिस्ट नियुक्त हो रहा है, उसको भेजा किसने वहां? वो पाकिस्तान पहुंचा कैसे? उसको क्या कांग्रेस पार्टी ने पाकिस्तान भेजाया? कैसे गया था वो वहां? किस सरकार ने टेररिज्म से नेगोशिएट करके, किस सरकार टेररिज्म के सामने झुककर उसको वापस किसने भेजा? कांग्रेस ने तो नहीं भेजा. तो रियलिटी है, बीजेपी कॉम्प्रोमाइज करती है. कांग्रेस ने ऐसा काम कभी नहीं किया. किसी टेररिस्ट को वहां पाकिस्तान नहीं भेजा कांग्रेस पार्टी ने, कभी नहीं भेजा और ना कभी भेजेंगे. I just want to say one thing in response to that. See, terrorism is a huge issue. And frankly, it has to be dealt with very, very sternly. And we agree on that. We agree that terrorism has to be dealt with sternly. In fact, we will deal with it more sternly than Mr. Narendra Modi because we deal with it with a strategy as opposed to just with events. However, there are other huge issues in the country. There's the issue of joblessness. There's the issue of farmers' debt. There's the issue of a collapse of agriculture. Let's have a discussion on those as well. I'll come to you. You have to wait for your turn. There is a person who's already asking. And I'll come to you. जहां बीजेपी के मामले हैं, चुनाव आयोग इज एब्सोल्युटली ऑन द स्ट्रेट लाइन. जहां ऑपोजिशन के मामले हैं, चुनाव आयोग इज कंप्लीटली बायस्ड. सो इट इज प्रीटी क्लियर. देखिए, जो इंस्टीट्यूशन की मैंने बात की, नरेंद्र मोदी, बीजेपी, आरएसएस के काम करने का तरीका इंस्टीट्यूशंस को पकड़कर प्रेशर करना, वो सब जगह दिख रहा है. वो सुप्रीम कोर्ट, ईसी, प्लानिंग कमीशन, आरबीआई, सब जगह दिख रहा है. वो उनकी अप्रोच है. तो हम ये एक्सपेक्ट नहीं करते हैं कि इलेक्शन कमीशन उस प्रेशर से इफेक्ट नहीं होगा. हम जानते हैं, मगर हम ये भी जानते हैं कि इलेक्शन कमीशन जो भी कर दे, हिंदुस्तान की जनता ने मन बना लिया है. और हिंदुस्तान ने जनता ने मन बना लिया तो कोई कुछ नहीं कर सकता. बट फ्रैंकली, इलेक्शन कमीशन की जो जिम्मेदारी है, they have to commit to that responsibility and they have to carry it out. Because frankly, all this institutional capture that is being taken place and all the negative effects of it will have consequences. They will have consequences in the future. We are not going to allow the Indian institutions to be disturbed, controlled, crushed. And anybody who colludes, anybody who falls to this pressure is committing a crime. Yes. बहुत बढ़िया परफॉर्मेंस है, मगर मैं स्टेट वाइज नहीं जाऊंगा. उस डिटेल में मैं ऐसी सिचुएशन में जाना मतलब ठीक नहीं होगा. बट मैं आपसे कहूंगा कि हमारी परफॉर्मेंस बहुत अच्छी है और हम आसानी से बीजेपी को हराएंगे. अनूप जी. आप बार-बार प्रधानमंत्री से बहस की बात कर रहे हैं, लेकिन बात हो नहीं पा रही, ना उस तक पहुंच रही बात. क्या इसका क्या समाधान होगा? देश वाले कैसे जानेंगे? देश जानता है कि मैं मतलब भ्रष्टाचार पे बात करना चाहता हूं और जो चौकीदार जी हैं वो डरते हैं, आ नहीं सकते. क्योंकि देखिए, क्लियर कट बात है. वो हिंदू अखबार के मैं उनके सामने डॉक्यूमेंट रख दूंगा, वहां पे रख दूंगा कि भैया नरेंद्र मोदी जी, आप मुझे ये समझा दीजिए, यहाँ पे ये क्यों लिखा है कि भैया आप पैरेलल नेगोशिएशन कर रहे थे. ये आपके डिफेंस मिनिस्ट्री के सीनियर ब्यूरोक्रेट ने लिखा है. वो ये बता दीजिए कि ये जो हॉलैंड जी हैं, इन्होंने आपके बारे में क्यों कहा. शायद मैं मतलब
फोन भी मार दूं वहां पे होलैंड जी को, कहो भैया ये इन्हीं के सामने बोल दो, खड़े नहीं हो पाएंगे। There is a, yeah. प्रधानमंत्री का नेचर है कि जब उन पर दबाव पड़ता है, उन पर प्रेशर पड़ता है, वो भाग जाते हैं, उनका नेचर है। राहुल जी, एक सवाल है, आपने राफेल को चुनावी मुद्दा बनाया, उसमें भ्रष्टाचार की बात की। एक और नया मामला आया है जिसमें 358 खदानों की लिस्ट एक्सटेंशन की बात की, जिसमें लगभग 4 लाख करोड़ का जो नुकसान है। तो इस पर ये रणदीप जी इसको टेकअप करेंगे, आप अपने रणदीप जी इसको टेकअप करेंगे। एक्चुअली 2-3 और भी हैं, 2-3 और नए स्कैम्स मिले हैं अभी, मतलब हैं हमारे पास इंफॉर्मेशन। Sir, why don't you? Ma'am, you have to wait. Somebody is asking. He's been waiting, I think, even before you came to the PC, he was here. आप करप्शन की बात कर रहे हैं, अगर हम पिछला रिकॉर्ड देखें, स्कैम, कॉमनवेल्थ स्कैम, ऐसा नहीं लगता कांग्रेस का रिकॉर्ड ज्यादा बुरा लगता है जब आप आते हैं? नहीं, बिल्कुल नहीं लगता। मेन इशू, आप मुझे प्लीज राफेल का जो कॉन्ट्रैक्ट है, आप मुझे प्लीज वो समझा दीजिए। पहली बार डिफेंस मिनिस्ट्री के ऑफिशियल्स ने फाइल पे लिखा है पीएमओ इज डायरेक्टली नेगोशिएटिंग, पैरेलल नेगोशिएशन विथ फ्रांस। क्या मतलब है इसका? Why is PMO parallelly negotiating? It has to be a money transaction. Why has Anil Ambani got 1,000 crore tax rebate in France? Why is the French government given him 1,000 crore rebate? Sir, we'll take second question. मेरा There is a colleague here. आपका रिस्पॉन्स है कि as far as I am concerned, there is going to be zero tolerance on corruption. Zero. राहुल जी, मैं कृष्ण मोहन शर्मा, राज्यसभा चुनाव, आपने प्रेस कॉन्फ्रेंस की शुरुआत की कि चुनाव लगभग आधा से ज्यादा निकल चुका है। चुनाव मुद्दों के साथ शुरू हुआ और अब नेतृत्व के सवाल पे चुनाव समाप्त होने जा रहा है कि who is the best prime minister, राहुल गांधी versus मोदी। What do you think that which is going to work better? It is issue or leadership? As far as I am concerned, the first target is to win the election. And that is what I am going to put my full energy in. Who the people of India decide is going to be the Prime Minister, that is up to them. That is not up to me. It is not my place to comment. It is the people of India, ये देश के लोगों को डिसाइड करना है, और जो भी देश के लोग डिसाइड करेंगे उसको मैं एक्सेप्ट करूंगा। मगर मेरा काम जो हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस हैं, हिंदुस्तान का जो स्ट्रक्चर है, उस पर जो आक्रमण हो रहा है उसको काउंटर करने का है। देखिए 5 साल पहले आप सब ने कहा था कि नरेंद्र मोदी को हराया नहीं जा सकता है। आप सब ने कहा था नरेंद्र मोदी 10-15 साल राज करेगा। नरेंद्र मोदी जी को कांग्रेस पार्टी ने डिमोलिश कर दिया है। ये अब जो ढांचा खड़ा है ये खोखला है, और ये 10-15 दिन 20 दिन में ये गिरने वाला है। जो हमने काम करना था और हमने मिलके किया है, हमने कर दिया। आपने कहा था और आप लोगों ने कहा था, आपने कहा था कि प्रधानमंत्री इज अ क्रूसेडर फॉर करप्शन, और आज आप ही लोग, और मैं जर्नलिस्ट की बात कर रहा हूं, आप ही लोग मेरे कान में आके कहते हो चौकीदार चोर है। मैं एग्जांपल दे दूंगा, ठीक है। तो जो नैरेटिव है, कांग्रेस पार्टी ने जमीन पर लड़कर नैरेटिव बदला है, बनाया है। और हमने क्यों किया है? क्योंकि देश के सामने बहुत बड़ी कठिनाइयां हैं। राजनीतिक माहौल में कभी कभी ये चीजें भूली जाती हैं, मगर देश संकट में है, युवा संकट में है, रास्ता नहीं दिख रहा है, किसानों को रास्ता नहीं दिख रहा है, इकोनॉमी नष्ट है, डिस्ट्रॉयड है बेसिकली। जो हमारे देश की जो शान थी उसको नरेंद्र मोदी ने खत्म कर दिया है, मजाक उड़ रहा है। उसको हम डिफेंड करने के लिए आए हैं, और हम देश को, युवाओं को, किसानों को रास्ता दिखाने की कोशिश कर रहे हैं। कैसे दिखाने की कोशिश कर रहे हैं? उनसे बातचीत करके। आपको क्या लगता है किस प्रकार से किया जाए? यह देश की आवाज है, वो एक व्यक्ति की आवाज है, वो जीत ही नहीं सकती, क्योंकि इस देश की आवाज के सामने कोई नहीं खड़ा हो सकता है। इसमें कांग्रेस पार्टी की आवाज नहीं है, मैं फिर से दोहराता हूं,
इसमें लाखों लोगों की आवाज है, और इसके सामने राहुल गांधी को छोड़िए, इसके सामने नरेंद्र मोदी कभी खड़ा ही नहीं हो सकता है। कोई नहीं हो सकता हिंदुस्तान की देश की आवाज के सामने खड़ा, कोई नहीं, पैदा ही नहीं हुआ वो व्यक्ति। तो ये है मेन फंडामेंटल बात। मैं आप सबका धन्यवाद करता हूं क्योंकि आपने हमें just once yeah that's all, that is all been dealt with, that is all in the public, there's no issue there now. Ma'am, I know that you both That come there from is a particular channel there is and a it's your there is a compulsion process. sometimes. I'll tell you how I respond. Please take any investigation you want. Please take any action you want against me. I have no problem. I've done absolutely nothing wrong. Now, please also investigate Rafael. Okay? That's how I answer you. Now, I'd like to thank all of you because, frankly, over the last 5 years, you have worked under tremendous pressure. And many of you have done a tremendous job under pressure. We can't say, I know you cannot talk to me directly like this because I know that. But you have done a tremendous job, so I would also like to thank the media because what we have done, the dismantling of the Prime Minister, frankly, would not have been possible without the lower level journalists. You have done a tremendous job. I honor you. I thank you. And I'd like to conclude by saying there is a terrible storm that is going past Orissa and Bengal. And I send my love and affection. And I tell the people of Orissa and Bengal that if there is anything that the Congress party can do, we will do, and we stand by you in this difficult time. Thank you very much for coming. Acha, by the way, please tell the Prime Minister to have a couple of these press conferences also. It's looking very bad. It's actually looking bad now. There's a foreign journalist sitting here, and it's looking bad. It's looking shameful out there. He's looking terrible. He's looking terrible on the international stage. Indian Prime Minister doesn't have the guts, forget foreign media, doesn't have the guts to stand in front of India's media. So it's looking bad. Please tell him to, do at least one before the election's over. Thank you. കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷൻ രാഹുൽ ഗാന്ധി കോൺഗ്രസ് ആസ്ഥാനത്ത് മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു. സർക്കാരിനെതിരെ, നരേന്ദ്രമോദിക്കെതിരെ അതിരൂക്ഷമായ വിമർശനങ്ങൾ തന്നെയാണ് രാഹുൽ ഗാന്ധി ആവർത്തിക്കുന്നത്. കാവൽക്കാരൻ കള്ളനാണെന്നുള്ള പരാമർശത്തിൽ ഉറച്ചു നിൽക്കുന്നു, അതിൽ മാറ്റമൊന്നുമില്ല. സൈന്യം മോദിയുടെ സ്വകാര്യ സ്വത്താണെന്ന്, നരേന്ദ്രമോദിയുടെ സ്വകാര്യ സ്വത്താണെന്ന് കരുതേണ്ടതില്ല. ഇത് ജനങ്ങളുടെ സൈന്യമാണ്. വീഡിയോ ഗെയിം കളിക്കുകയായിരുന്നു കോൺഗ്രസിൻ്റെ കാലത്തെന്ന് മോദി പറയുന്നത് സേനയെ അപമാനിക്കുന്നതിന് തുല്യമാണെന്ന് അടക്കമുള്ള കാര്യങ്ങൾ നരേന്ദ്രമോദിക്കെതിരെ രാഹുൽ ഗാന്ധി ഉന്നയിക്കുന്നു. ലിജോ വർഗീസ് ചേർന്ന വിശദാംശങ്ങളുമായിട്ട്. ലിജോ, എത്ര രൂക്ഷമായ വിമർശനങ്ങൾ കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷനിൽ നിന്നുണ്ടാകുന്നു? ജോൺ, തെരഞ്ഞെടുപ്പ് അതിന്റെ 5ാം ഘട്ടത്തിലേക്ക് കടക്കുകയാണ്. തിങ്കളാഴ്ച 5ാം ഘട്ട വോട്ടെടുപ്പ് നടക്കുന്നതിന്റെ പശ്ചാത്തലത്തിലാണ് കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷൻ രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ വാർത്താ സമ്മേളനം നടന്നത്. ഇതുവരെ കഴിഞ്ഞ 4 ഘട്ടങ്ങളിലായി വോട്ടെടുപ്പ് നടന്നപ്പോൾ സ്വാഭാവികമായും BJPക്ക് പരാജയപ്പെടുമെന്നുള്ള ഭയം ഉണ്ടാകുന്നുണ്ട്. കോൺഗ്രസിനെ സംബന്ധിച്ച് കോൺഗ്രസ് ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ വിജയിക്കുമെന്നുള്ള പ്രതീക്ഷയിലാണ് ഉള്ളത് എന്ന് തുടങ്ങിയ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് രാഹുൽ ഗാന്ധി വാർത്താ സമ്മേളനം തുടങ്ങിയത്. ഇതിൽ BJPയെയും അതുപോലെ തന്നെ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയെയും വളരെ ശക്തമായി, അത് വ്യക്തിപരമായും പാർട്ടിയെ നേരിട്ടും വളരെ ശക്തമായി ആക്രമിച്ചുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ വാർത്താ സമ്മേളനം നടന്നത്. പ്രധാനമന്ത്രി രാജ്യത്തെ ജനങ്ങളുടെ ചോദ്യങ്ങൾക്ക് മറുപടി നൽകുന്നില്ല എന്നുള്ളതാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം. തൊഴിലില്ലായ്മയും അതുപോലെ തന്നെ കാർഷിക പ്രതിസന്ധിയും അതുപോലെ തന്നെ രാജ്യത്തെ സമ്പദ് വ്യവസ്ഥയുടെ പ്രതിസന്ധിയും വളരെ രൂക്ഷമായിരിക്കുകയാണ്. ഇക്കാര്യത്തെക്കുറിച്ച് BJPയോ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയോ സംസാരിക്കുന്നേയില്ല. ദേശീയത മാത്രമാണ് ഇപ്പോഴും പ്രധാനമന്ത്രി സംസാരിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുന്നത്. ഈ രാജ്യത്തിന്റെ സുരക്ഷ നോക്കുന്നതിന് വേണ്ടി കഴിഞ്ഞ 70 വർഷമായി ഇന്ത്യയിൽ ഒരു സൈന്യമുണ്ടായിരുന്നു. ആ സൈന്യമാണ് രാജ്യത്തെ കാക്കുന്നത്. അവർ അത് വളരെ വൃത്തിയായി ആ പണി ചെയ്യുകയും ചെയ്യുന്നുണ്ട്. എന്തുകൊണ്ടാണ് നരേന്ദ്രമോദി ഇക്കാര്യത്തിൽ വലിയ തരത്തിലൊരു ഉത്തരവാദിത്തം കാണിക്കുന്നത്? സൈന്യം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന പണിയാണ്, അത് നേരത്തെ മുതൽ നടത്തുന്നു, ഇപ്പോഴും ആ പണി തുടർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയും ചെയ്യുന്നുവെന്ന്
രാഹുൽ ഗാന്ധി പറയുന്നു. ഒപ്പം തന്നെ ഈ സേനയെ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടുള്ള സേനയെ രാഷ്ട്രീയവൽക്കരിക്കലാണ് ഇപ്പോൾ BJP ഈ തവണത്തെ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണത്തിനായി ഉപയോഗിക്കുന്ന ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട തന്ത്രം. കോൺഗ്രസിന്റെ കാലത്ത് സർജിക്കൽ സ്ട്രൈക്ക് നടത്തിയിട്ടില്ല, മിന്നലാക്രമണം നടത്തിയിട്ടില്ല എന്ന് പറയുകയും ആ സമയത്ത് വീഡിയോ ഗെയിമാണ് കളിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയും ചെയ്യുന്നത് എന്ന് പറയുമ്പോൾ അത് കോൺഗ്രസിനെയല്ല അപമാനിക്കുന്നത്, ഇന്ത്യൻ സൈന്യത്തെയാണ് അപമാനിക്കാൻ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ശ്രമിക്കുന്നു എന്നുള്ളതായിരുന്നു മറ്റു പ്രധാനപ്പെട്ട ആരോപണം. അതോടൊപ്പം തന്നെ ഒരു തരത്തിലുള്ള പ്രചാരണ വിഷയങ്ങളും ഇല്ലാതെയാണ്, അത്തരത്തിലൊരു ഒരു തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണവും നടത്താതെയാണ് BJP മുമ്പോട്ട് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഒരു കാര്യങ്ങളെക്കുറിച്ചും സംസാരിക്കുന്നില്ല. ആദ്യം തെരഞ്ഞെടുപ്പ് തുടങ്ങുന്ന സമയത്ത് ദേശസുരക്ഷയെക്കുറിച്ചാണ് സംസാരിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്. എന്നാൽ ഇപ്പോൾ അതിനുശേഷം 1-2 ഘട്ടങ്ങൾ കഴിഞ്ഞപ്പോൾ ദേശസുരക്ഷ ജനങ്ങൾ മനസ്സിലാക്കുന്നില്ല, അല്ലെങ്കിൽ ജനങ്ങൾ ഗൗനിക്കുന്നില്ല ആ പ്രചാരണത്തെ എന്ന് മനസ്സിലായപ്പോൾ വികസനം കൂടി തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ് BJP ചെയ്തത്. അതായത് തെരഞ്ഞെടുപ്പ് തുടങ്ങുന്നതിന് മുമ്പ് BJPക്ക് വേറൊരു അജണ്ടയായിരുന്നു ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ഉണ്ടായിരുന്നെങ്കിൽ തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ 1-2 ഘട്ടങ്ങൾ കഴിയുമ്പോൾ മറ്റൊരു അജണ്ടയിലേക്ക് BJP മാറുന്ന സാഹചര്യമാണ് ഉണ്ടായത്. ഇത്തരത്തിൽ ഒരു പ്രചാരണ തന്ത്രങ്ങളുമില്ലാതെ, അല്ലെങ്കിൽ ഒരു പ്രചാരണ വിഷയങ്ങളുമില്ലാതെയാണ് BJPയുടെ പ്രചാരണം മുമ്പോട്ട് പോകുന്നത് എന്നുള്ള ആരോപണവും ഉന്നയിച്ചു. അതോടൊപ്പം തന്നെ മസൂദ് അസറിനെ ആഗോള ഭീകരനായി പ്രഖ്യാപിച്ച വിഷയത്തിലും പ്രതികരണമുണ്ടായി. അത് മസൂദ് അസറിനെ ആരാണ് ഇന്ത്യയിലെ ജയിലിൽ നിന്ന് പാകിസ്ഥാനിലേക്ക് പറഞ്ഞയച്ചത് എന്നുള്ളത് വ്യക്തമാക്കാൻ BJP തയ്യാറാകണം എന്നുള്ളതാണ്. കോൺഗ്രസ് ഇതുവരെയും ഒരു ഭീകരവാദിയെയും പാകിസ്ഥാനിലേക്ക് പറഞ്ഞയച്ചിട്ടില്ല. അതായത് പാകിസ്ഥാനിൽ നിന്ന് ഇന്ത്യ അറസ്റ്റ് ചെയ്ത് ജയിലിലിട്ട ഒരു ഭീകരവാദിയെയും പറഞ്ഞയച്ചിട്ടില്ല. പക്ഷേ അത് ചെയ്തത് BJP ആണ്. ഇനിയും കോൺഗ്രസ് അത്തരത്തിലുള്ള നടപടിയിലേക്ക് പോകില്ല, ആദ്യം അതിന് മറുപടി പറയണം എന്നുള്ള കാര്യവും അദ്ദേഹം പറയുന്നു. ഇതോടൊപ്പം തന്നെ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷന്റെ കാര്യത്തിലും അദ്ദേഹം മറുപടി നൽകി. തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ പ്രതിപക്ഷത്തിന്റെ കാര്യത്തിൽ ഒരു ഇരട്ടത്താപ്പാണ് കാണിക്കുന്നത്. ഭരണപക്ഷത്തിന് വേറൊരു നീതിയും പ്രതിപക്ഷത്തിന് വേറൊരു നീതിയുമാണ് നടത്തുന്നത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഭരണഘടനാ സ്ഥാപനങ്ങളെ മുഴുവൻ തകർക്കുന്ന ശ്രമങ്ങളാണ് നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. അനുവദിക്കാൻ കഴിയില്ല. അദ്ദേഹം ഒരു ക്രിമിനൽ കുറ്റമാണ് നിലവിൽ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത് എന്നുള്ള ഒരു നിലപാടും ഇന്നിപ്പോൾ രാഹുൽ ഗാന്ധി വ്യക്തമാക്കിയിട്ടുണ്ട്. ഇതുവരെ നടന്ന തെരഞ്ഞെടുപ്പുകളിൽ വളരെ മികച്ച വിജയം നേടുമെന്നുള്ള ഒരു പ്രതീക്ഷ ഏതായാലും കോൺഗ്രസിനുണ്ട് എന്നുള്ളതാണ് പറയുന്നത്. ഒപ്പം തന്നെ പ്രധാനമന്ത്രി ആകുമോ എന്നുള്ള ചോദ്യത്തിന് ഇപ്പോൾ തെരഞ്ഞെടുപ്പ് ജയിക്കുക മാത്രമാണ് കോൺഗ്രസിന്റെ ലക്ഷ്യം. ആരാണ് രാജ്യത്തിന്റെ പ്രധാനമന്ത്രി ആകേണ്ടതെന്ന് രാജ്യത്തെ ജനങ്ങളാണ് തീരുമാനിക്കുന്നത്. അതിനാണ് ഇവിടെ വോട്ടെടുപ്പും തെരഞ്ഞെടുപ്പും നടക്കുന്നതെന്നും രാഹുൽ ഗാന്ധി പറയുന്നു. ഒപ്പം തന്നെ രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ പൗരത്വം സംബന്ധിച്ച വിഷയത്തിലും, അതായത് തന്റെ പൗരത്വം സംബന്ധിച്ച് അന്വേഷണം നടക്കട്ടെ, അത്തരത്തിലൊരു അന്വേഷണം നടത്തിക്കോട്ടെ, പക്ഷെ ആ സമയത്ത് തന്നെ റഫാൽ ഇടപാടുമായി ബന്ധപ്പെട്ട കാര്യത്തിലും അന്വേഷണം നടത്തണം എന്നുള്ള കാര്യവും പറയുന്നു. ഇത്തരത്തിൽ വളരെ ശക്തമായി പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആക്രമിക്കുന്നു. ഏറ്റവും ഒടുവിലായി പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയെ കളിയാക്കിക്കൊണ്ടാണ് ഈ വാർത്താ സമ്മേളനം രാഹുൽ ഗാന്ധി അവസാനിപ്പിക്കുന്നത്. അതായത് ഒരു തവണയെങ്കിലും 7 ഘട്ടങ്ങളിലായി തെരഞ്ഞെടുപ്പ് നടക്കുന്നു, 5-ാം ഘട്ടം നടക്കാൻ പോകുന്നു, ഒരു തവണയെങ്കിലും താൻ നടത്തിയതുപോലെ ഒരു വാർത്താ സമ്മേളനം, മുഴുവൻ മാധ്യമ പ്രവർത്തകരെ വിളിച്ച് ഒരു വാർത്താ സമ്മേളനം നടത്താൻ പ്രധാനമന്ത്രി തയ്യാറാകണം, അതിനുള്ള ധൈര്യം കാണിക്കണം എന്നുള്ളതായിരുന്നു രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ വെല്ലുവിളി. ഒപ്പം വിദേശ മാധ്യമങ്ങളടക്കം ഇന്ത്യയിലെത്തി ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണം റിപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നുണ്ട്. ആ സമയത്ത് അവരെല്ലാം പറയുന്ന ഒരു കാര്യം, ഇന്ത്യയുടെ പ്രധാനമന്ത്രിക്ക് മാധ്യമങ്ങളെ കാണാൻ ഭയമാണ്, അതിനുള്ള ധൈര്യം അദ്ദേഹത്തിനില്ല എന്ന് വിദേശ മാധ്യമങ്ങളടക്കം റിപ്പോർട്ട് ചെയ്തു തുടങ്ങിയ സാഹചര്യമാണ് ഇപ്പോൾ ഉള്ളത്. അതുകൊണ്ട് ദയവ് ചെയ്ത് നിങ്ങൾ മാധ്യമ പ്രവർത്തകരെങ്കിലും പ്രധാനമന്ത്രിയോട് ഒരു തവണയെങ്കിലും ഒരു വാർത്താ സമ്മേളനം നടത്താൻ അഭ്യർത്ഥിക്കണം എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് ഈ വാർത്താ സമ്മേളനം അവസാനിപ്പിച്ചത്. ഏതായാലും വീണ്ടും തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ 5-ാം ഘട്ടത്തിലേക്ക് കടക്കുമ്പോൾ കോൺഗ്രസ് വീണ്ടും അവരുടെ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണ വിഷയങ്ങളിൽ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങളായ തൊഴിലില്ലായ്മയും കാർഷിക പ്രതിസന്ധിയും ഒപ്പം തന്നെ രാജ്യത്തെ സമ്പദ് വ്യവസ്ഥയുടെ പ്രശ്നങ്ങളും കൂടുതൽ ചർച്ചയാക്കുന്നതിന്റെ ശ്രമത്തിന്റെ ഭാഗം കൂടിയാണ് കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷൻ രാഹുൽ ഗാന്ധി തന്നെ ഇന്ന് രാവിലെ ഇത്തരത്തിലുള്ള വാർത്താ സമ്മേളനം നടത്തിയത്. ശരി.